नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात पुरणपोळी। तर याच्यासाठी चण्याची डाळ घेतलेली, धुवून व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। नंतर कुकरमध्ये पाणी ॲड केलं, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि कोमट पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये चणा डाळ ॲड केली। तर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। डाळ अशी आपली शिजलेली आहे व्यवस्थित अशी आणि चाळणीमध्ये ठेवलेले पाणी सगळं नितळून घेण्यासाठी। तर पाणी सगळं नितळून झालेलं आहे। ती कुकरमध्ये डाळ घेतली शिजवलेली आणि तुम्ही टोपामध्ये पण परतू शकता पुरण। मी आपल्या कुकरमध्येच घेतले परतायला। तर व्यवस्थित असं परतून झालं की नाही हे चेक करण्यासाठी मी अशी पळी उभी करून बघितली। पळी जर पडली नाही तर समजायचं पूर्ण आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण वेलची पूड, जायफळ पूड हे सगळं ॲड केलेलं आहे आणि हे आपण एका चाळणीच्या साहाय्याने हे पुरण वाटून घेतलेलं आहे। ते बघू शकता कणिक व्यवस्थित अशी मळून घेतलेली, मऊसर अशी कणिक झालेली आहे। पुरणपोळी करायची म्हटली की आपली कणिक व्यवस्थित अशी मळलेली हवी। ते व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे। तर जेवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढाच आपण पुरणाचा गोळा घ्यायचा। ह्या प्रमाणात जर आपण पुरणपोळी लाटली तर आपली पुरणपोळी फुटत नाही, काही नाही, व्यवस्थित अशी पुरणपोळी आपली तयार होते। तर व्यवस्थित असं भरून झालेला आहे उंडा, आपण याचं लाटून घ्यायची अशी पुरणपोळी। पिठावर आमच्या इकडे लाटतात, तुमच्याकडे कशावर लाटतात पुरणपोळी हे नक्की कमेंटमध्ये सांगा। नवीन असेल आपल्या चॅनलवर तर पटकन असं सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या नवीन नवीन रेसिपीजचा असाच आस्वाद घेत जा। तर टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे, बघू शकता कशा पद्धतीने पुरणपोळी रेडी तयार झालेली आहे आपली। चला तर मग पटकन असं सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब।